काय अमित, सॅलरी झाली आणि म्हणे काय तर मी बिलं भरली. काय जरा सेलिब्रेशन वगैरे करायचं ना. काय जय? हो. ए मग आज करूया सेलिब्रेट. सिनेमा का डिनर? नाही आज नको. आज त्याला अरविंद काकांना शिकवायला थांबायचंय. म्हणजे असं मला वाटतं. काय जय? चांगली चालली आहे शिकवणी. वा, कॅरी ऑन जय. खरंच काका, कॅरी ऑन. बापरे, कमाल आहे ना. कम्प्युटरने सगळंच कसं सोपं करून टाकलंय ना. अहो, आम्ही तुम्हाला शिकवेल आणि तुम्ही मला शिकवा. हा हो. मग काय अजून कामाला सुरुवात झाली नाही ना? हो हो. नाही काय आहे, अमित आत्ताच आम्हाला ते बिलं कशी भरायची नेट वरनं वगैरे त्याबद्दल सांगत होता. चांगलं आहे ना, ज्ञानात भर पडते जरा. नाही चांगलं आहे ना. हे तुमचं ज्ञानात भर पाडायचं काम जे आहे ना ते चांगलं आहे, पण त्यापेक्षा ऑफिसचंही काम महत्वाचं आहे. नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. नाही पण तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहे. तुम्हाला रोज नवा टॉपिक कसा काय मिळतो? मग त्या टॉपिकवर चर्चा करायची, मग त्याच्या आळीचा अजगर करत त्याच्यावर गप्पा मारायच्या, ऑफिसचा वेळ वाया घालवायचा. अरे त्यापेक्षा जरा काम करा ना, काम. बापरे, परमेश्वरा, या माणसाला कशाचंही कौतुक नाही आणि कशाचंही कुतूहल नाही. आदिती, सुपर प्रेझेंटेशन आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच. पण हे प्रेझेंटेशन तुला द्यायचंय कर्नाळ्याला जाऊन, आणि सरही असणार आहेत. सो नीट तयारी कर. शुअर, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि हो, बॅकअप न्यायला विसरू नकोस. हो अगं, तू अगदी बिंदास राहा. ओके ओके, ऑल द बेस्ट. चल. कांगडे, इथे का बोलवलंय? जयसाहेब, ते उधार पैसे. हं? कांगडे, आय एम सॉरी. नाही म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत असं नाही, पण मला ते यावेळी जरा दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं, त्यामुळे मी मदत नाही करू शकणार. खरंच सॉरी. तांगडे, मला सुद्धा यावेळेला जरा खर्च आहे. आय एम सॉरी. नाही म्हणजे माझ्या गावावरच जमीन नाही आहे, सर. तांगडे, मला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम आहे, पण बरं, यावेळी जास्त पैसे नाही देत. नाही नाही नाही, पैसे नकोच आहेत मला. उलट मलाच तुमची उधारी द्यायची आहे, म्हणून इकडे बोलवलं. हा, काय? हो. हे घ्या, तुम्ही दोघांनी दिलेले पैसे. मला म्हणलं होतं ना पगार झाली की लगेच देईन म्हणून. तांगडे, तांगडे, अहो महिन्यातून एकदाच होतो पगार. म्हणजे हे सगळे पैसे जर आम्हाला दिले तर तुमच्या हातात काय उरणार? आदिती मॅडम, आपल्यासारख्या माणसांनी ऍडजस्ट करायला पाहिजे. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत ऍडजस्ट व्हायला पाहिजे. मी करेन ऍडजस्ट. एक मिनिट तांगडे.
हे काय? हे निम्मे पैसे तू ठेव. नाही ना, पण ह्याची काय गरज आहे? हे बघ, गरज आहे. तुलाही गावाकडे पैसे पाठवावे लागतील आणि आम्ही पण थोडस ऍडजस्ट करू शकतो. हे पैसे राहू दे तुझ्याकडे. उरलेले पैसे पुढच्या महिन्याच्या पगारानंतर दे. म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे दिलेस तरी चालेल. नाही, याची काय गरज नाही. गरज आहे. धांगडे, तुलाही गावाकडे पैसे पाठवायचेच असतील ना. आणि आम्हाला तेवढी घाई नाहीये. आणि तू म्हणालास ना, ऍडजस्ट करायला पाहिजे. मग प्रत्येकाने जर थोडं थोडं ऍडजस्ट केलं तर कोणालाच त्रास होणार नाही. असू दे. जय साहेब. आदिती मॅडम, तुम्ही गरजेला धावून आलात आणि आता सुद्धा माझाच विचार करताय. तुमचा मान राखायचा म्हणून घेतो. पण पुढचा पगार झाला की नक्की दे. थँक्यू. थँक्यू. अण्णा दूध. घ्या घ्या, पटापट घ्या. म्हणजे काय औषधं घ्यायची आहेत? अरे वा, हे पण आज लवकर आले. काय कदमांची शिकवणी लवकर आटपली वाटतं. ऍक्च्युली आता अरविंद काकांना जमायला लागलंय, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय. म्हणून मग स्वतःच प्रॅक्टिस करून बघतात ते. आणि आता अरविंद काका लवकरच अकाउंट्स कम्प्युटरवर सुद्धा करतील. नाही करतील, नक्की करतील. पण मी काय म्हणतो, अजून काही दिवस आपल्याकडे कदम यायला हवे होते. काय जरा गप्पा व्हायच्या, बरं वाटायचं. बाकी तुमच्यासारखे शिक्षक मिळायला विद्यार्थ्याचं भाग्य लागतो. हो, ह्यांना खूप महत्वाची गोष्ट शिकवलीत ना. तू काय याचं कौतुक करतेस की मला टोमणा मारतेस? मी जयचंच कौतुक करते, तर तुम्हाला काय समजायचं ते समजा. बरं, चालू देत तुमचं. मी जातो माझ्या खोलीत. अहो, यांचीच वाट बघत होतो. काय सकाळी यांची भेट होत नाही, ऑफिसला जायच्या गडबडीत असतात. चालू देत तुमचं. हळू हळू. जय अदिती, नाही तुम्ही दुसऱ्यांना मदत करताय, पुण्याचीच गोष्ट आहे. पण कसं आहे, अण्णांसाठी सुद्धा थोडासा वेळ काढा रे. जरा आधीमध्ये लवकर येत जा ऑफिस मधून. हो काका. बरं, जा आता फ्रेश व्हा आणि जेवून घ्या लवकर. काका, हे काय? 2 महिन्याचं भाडं. वा, पगार झाला वाटतं. हो काका. म्हणजे नोटा ताज्या आहेत. बाकी हिशोबाच्या आधीच भाडं देत आहे. काय घरातून बाहेर काढण्याची भीती वाढली काय? हो, पण मला आवडलं. हे बघितलंस का, व्यवहार कसा चोख आहे. जसा मी नियमात चोख आहे. पण नियम न मोडता वेळेवर भाडं दिलं, आता नियमही पाळा. काका, अगं, मी रागवून बोलत नाहीये, खरंच म्हणतोय. ही अशी सचोटी आवडते आपल्याला. आता आपलं नातं काय मालक आणि भाडे करू असं नाहीये.
आपलं नातं विश्वासाचं आहे. नाही पण असल्या नात्यामध्ये व्यवहार आणू नये, तो चोख करावा. हो काका, म्हणूनच हे भाडं. नाही काका, तुमचा धाक आहे म्हणून नाही देत आहोत भाडं. आमची खात्री आहे, आम्हाला पुढे कसलीही अडचण आली किंवा काही कमी पडलं तर तुम्ही दोघंच आहात आमच्या पाठीशी. कारण खरंच आपलं नातं विश्वासाचं आहे. म्हणून तर कुठलाही हिशोब न करता भाडं दिलं ना. कारण आपल्यातला होणारा व्यवहारही विश्वासानेच होतो. असं म्हणून नियम मोडण्याचा प्रयत्न करू नका. काय नियम म्हणजे नियम. हा, तोडलात ना तर अजूनही अग्रीमेंट कॅन्सल करीन. हा, काय कळलं काय? ते झालं लिहून? हे बघ, काकांचं भाडं, रेल्वे पास, बस, लाईट, भाजी, विरारचा खर्च, औषधं, अशी बरीच मोठी लिस्ट झाली आहे. आणि शिल्लक अपेक्षेपेक्षा आणि गरजेपेक्षा खूप कमी. जे काहीतरी होईल ना मॅनेज? मॅनेज नाही, तडजोड म्हण. आधी ती तडजोड करावीच लागते. आपल्या हातात येणारे पैसे आपल्या खर्चापेक्षा नेहमीच कमी असतात. आपण खर्च थोडा कमी करू. अजून किती कमी करणार आहोत आपण खर्च? आदिती, आपण 2 वेळा हॉटेलला गेलो, त्याचंही बिल काकांनीच भरलं. आपला असा अजून काही आवाजवी खर्च नसतोच. अजून काय कमी करणार? थांब, हे घे. हे काय आता? घे तर. तुला खर्चाला लागणारे पैसे तू बँकेतून काढशील याचा अंदाज होता, म्हणून मग मी आधीच एटीएम मधून काढून ठेवले. घे. हे एवढे? अरे, ती एवढ्या पैशांची खरंच गरज नव्हती. आणि पैसे असे काढून ठेवले ना पाकिटात की खर्चाला जास्त कारण मिळतात. उगाच एवढे पैसे काढलेस तू. उगाच नाही, अण्णांना द्यायला. जय, आपला पगार झालाय, मग अण्णांनाही द्यायला हवेत ना पैसे. मान्य आहे, पण नंतर लागले तर? नंतरचं नंतर बघू आपण. आदिती, आपल्याला पैसे साठवण्याची खूप गरज आहे. अण्णांची बायपास करायची आपल्याला. 3 महिन्यात अशी काय लॉटरी लागणार आहे काही कळत नाही. मी या बायपास बद्दल दादाशीही बोलण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले दादा? दादा तो विषय टाळतोय. त्याला हे लक्षातच येत नाहीये की ही बायपास वेळीच होणं खूप महत्वाचं आहे. आधीच त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं आणि आता या बायपासलाही उशीर झाला तर? जयदादांची काय अडचण आहे हे मला माहित नाही, आणि त्यांनी मदत करू न करू आपल्याला अण्णांची बायपास लवकरात लवकर करावीच लागेल. आणि जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे हे आपण बघू ना नंतर. पण कोणाहीकडे हात पसरण्याची वेळ येता कामा नये. आदिती, अण्णांसाठी निदान एवढं तरी करू शकेल का मी? फक्त तू नाही, आपण दोघं.
किचन मध्ये आतमध्ये काय पसारा पडलाय. देवा, काय भोग आहेत ना माझ्या नशिबात तुलाच माहिती. शी, काम 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 नुसते तू. हा, हे चांगलं आहे तुमचं. पेपर मधली ना खडा बातमी वाचा, पण बायको काय बोलते तिकडे दुर्लक्षच कर. काय झालं शोभा, मी काही मदत करू का? तोंड बघा तुमचं, काय प्रश्न विचारला तुम्ही. त्याचा फोटो काढून लावावंसं वाटतोय मला. नशीब माझा बुद्धी झाली हा प्रश्न विचारण्याची. करणारा आतला सगळा पसारा एकट्याने साफ. जा करा, मदत करू का? सगळं मला एकटीलाच करावं लागतं. शी बाबा, काय तर 4 दिवसाचा स्वर्ग होता काश्मीर. या इथे आल्यावर नरक यातना सुरू. तुम्हाला म्हणून सांगते, 4 दिवस आईकडे जाऊन राहिले ना, म्हणून या प्रवासाचा सगळा थकवा निघाला माझा. थकवा? मग अगं शोभा, आपण फिरण्यासाठी प्रवास केला, कामासाठी नाही, आणि तेही विमानानं. या एकदा काय ते फिरून आणलं, आता आयुष्यभर ऐकवत राहणार आहात मला. कधी हौस नाही, मौज नाही. बरं, नेलत ते ऑफ सीझनला. पण ठीक आहे, एकदा आणलंय फिरवून, आता झोंपा परत कामाला. शी, तुम्हाला खरंच सांगते, प्रवासच नको असं वाटतं. आल्यावर सगळं असं एकटीने करावं लागतं. कोणी आहे का मदतीला आपल्या? आता ती आदिती, मला सांगा, अण्णा तिथे गेले म्हणून काय झालं? तिने येऊन इथे आवरायला नको का एक दिवस तरी? अण्णा पण कसले, त्यांनी सांगायचं नाही का? ते कशाला सांगतील? तिकडे सगळं आयतं हातात मिळत असेल ना त्यांना. अगं पण शोभा, तूच म्हणाली होतीस ना की त्यांना इतक्यात बोलवू नका म्हणून. म्हणजे तू आईकडे गेली होतीस ना. नाहीतर अण्णांना कधीच इकडे यायचं होतं. मीच टाळाटाळ करत होतो. हो का? बरं, मग आता एक काम करा. काय? तुमच्या लाडक्या भावाला फोन करून सांगा, मला तुमचे लाडके अण्णा इथे अजिबात नकोत. शोभा अगं, नाहीतर काय, इतकं मी करते या घरासाठी, पण कोणाला काही नाही त्याचं. 4 दिवस तिथे नेलं तर लगेच त्यांचे फोन येत आहेत. कधी न्यायला येताय, कधी न्यायला येताय. आणि मी इतकी वर्ष करते ना त्यांच्यासाठी, पण तरी मीच वाईट. जाऊ दे. नाही, त्यांना म्हणावं घेऊन या आता एकदाचे. नाहीतर त्या केतकर काकांना मला काहीतरी बोलण्यासाठी कारण हवंच असतं. जयचा फोन येऊन गेला. हो ना? मग त्याला सांगा, आता मुहूर्त काढू नका, घेऊन या म्हणावं. आणि त्या आदितीलाही सांगा, इथे मला घर आवरायला कोणीतरी हवंय, येऊन जा म्हणून. अहो, फोन करा ना आधी. मग काय म्हणतायत बातम्या? नेहमीच्याच. ते काय आता? हा, ये. काका, तुमच्यासाठी खास आल्याचा चहा. वा वा. हा आल्याचा चहा आमच्यासाठी फक्त सीझनलाच. त्यासाठी पावसाची वाट बघावी लागते. त्यात पक्षी पाण्यासाठी बघतो, आम्ही आल्याच्या चहासाठी. बघा हा अण्णा, कालच यांना आल्याचा चहा करून दिला होता, तरी आज हे असं ऐकवतात. काय सांगितल्यावर देणं आणि न सांगता देणं यात फरक असतो अण्णा. दादांचा फोन आहे. हा दादा, बोला. मी बोलतेय. कशी आहेस ग? मी ठीक आहे. ठीक? ग मजेत असायला हवंस ना तू. नाही म्हणजे आजकाल धावपळ कमी झाली असेल ना तुझी. बरं झालं ग बाई, नाही त्या निमित्ताने तुलाही थोडा आराम मिळाला. बरं, अण्णा कसे आहेत? रमलेले दिसत आहेत तिथे. हो. चांगलंय. पण काय ग, म्हणजे किती दिवस तुम्ही असे दुसऱ्यांच्या घरी त्यांना ठेवणार ना? आता
तुमचं स्वतःचं घर असतं तर मग काही हरकत नव्हती माझी. म्हणजे बघ तुला कसं वाटतंय. नाही, अण्णांनाही विरारला यायचंय आता. अगं बाई, आत्ता म्हणालीस ना रमलेत म्हणून. एवढ्यात कंटाळा पण आला का अण्णांना? आवडत्या सुनेकडे आणि मुलाकडे करमत नाहीये वाटतं. पण खरे तुम्ही पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असता ना, त्यांच्यासाठी वेळ कुठे आहे तुमच्याकडे? मी काय इथे आहेच 24 तास मोकळी. नाही, आणि म्हणजे मला तरी काय काम आहे ना या घरात. हरकत नाही, तू ये हा त्यांना घेऊन. म्हणजे अगं काय आहे ना की ह्यांना जमणार नाहीये ना थोडं ऑफिसच्या कामामुळे. हा, आणि मी पण तुला खरं सांगू का, म्हणजे मी पण इतकी दमले ना ग, प्रवासाचं ना क्षीणच जात नाही. आणि झालं काय, आईकडे गेले 4 दिवसासाठी आरामाला. पण तिचं पण आता वय झालंय ना ग, जमत नाही तिला. तिथे गेल्यावर परत सगळी कामं मलाच करावी लागली. तर ह्या घरातला हा पसारा आहेच, तिकडचं काम सगळं एकटीवरच पडलं ना ग माझ्या. अगं मी काय म्हणतेय, हा, म्हणजे तू जरा येशील का ग मदतीला?